जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळको, सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. देवांनी अमृत वाटपाची जी फसवणूक केली, त्यावेळी श्री खंडेराय महादेवांच्या रूपात इथे मध्यस्थ म्हणून होते. त्यांना दैत्य कुळाची बाजू माहीत आहे. मी त्यांना ते पटवून देईन. पण आपण ते अमृत मिळवण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा विचार करूया. दुसरा मार्ग कोणता? समुद्र मंथनातून आलेलं अमृत त्या देवांनी जसं पळवून नेलं होतं, तसंच मीही स्वतः जेजुरीत जाऊन ते पळवून आणतो. कुंभक, आता हे बोललास, पुन्हा जर अशी चूक केलीस तर मी तुझं दायित्व स्वीकारणार नाही. तुझा जीव धोक्यात घालू नकोस. मी एका योद्ध्याचा पुत्र आहे, असं घाबरून कसं चालेल? धाडस तर करावंच लागेल. दैत्य कुळाचा उद्धार करणं हे माझं ध्येय आहे कुंभक. एक अमर नेतृत्व मिळालं तर ते सहज शक्य आहे. तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे माझं स्वप्न धुळीस मिळवू नकोस कुंभक. पण ही संधी घालवूनही चालणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव कुंभक. आचार्य, आपल्यावर विश्वास नाही असं कसं होईल? पण त्या देवांवर विश्वास नाही. कपटी आहेत सगळे. आता काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत मला ते अमृत मिळवायचंच आहे. शुक्राचार्य, मी तुमची भूमिका समजू शकतो, पण तुम्ही कुंभकाला जे सांगता आहात ते त्याला कळणार नाही. कारण समज असण्यासाठी सुद्धा काही पुण्याई पाठीशी असावी लागते. अज्ञान हाही एक शापच आहे. शुक्राचार्य, कुंभकाने जर पुन्हा चूक केली तर तो माझ्या क्रोधाचा बळी ठरू नये एवढं बघा. म्हाळसा, मी आपल्यासाठी काय आणले आहे पहा. आवडलं? सुंदर आहे. राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी अशीच नवीन वस्त्र बनवायला सांगितली आहे. म्हाळसा, तूही तुझ्यासाठी उत्तमोत्तम वस्त्र आणि दागिने घे. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी तू अधिक सुंदर दिसायला हवीस. म्हाळसा, मला तुला एक महत्वाचं सांगायचंय. काय?
मी तुला दिलेली अमृताची कुपी कुठे आहे? अंतःपुरात माझ्या कक्षात. म्हाळसा ती कुपी सुरक्षित नाहीये. ती अशा पद्धतीने ठेव की कोणाचंही तिच्यावर लक्ष जाणार नाही. हवं तर सेवकांकरवी मी एक पेटी पाठवून देतो. तुझ्या स्वतःच्या हाताने ती कुपी त्या पेटीत ठेव. लक्ष्मी देवीने देखील मला हेच सांगितले, पण मी लक्षात ठेवेन. येऊ मी? म्हाळसा, तुला काही बोलायचं आहे का? तुम्ही मला जे वचन दिले होते ते तुमच्या लक्षात आहे ना? म्हाळसा, तुला दिलेली सर्व वचने माझ्या स्मरणात आहेत. आणि ती वचने मी पूर्ण करीनच. मी तुम्हाला विचारून दुखवले नाही ना? बानू, जयाद्रीच्या रूपात जेव्हा तू कैलासात होतीस तेव्हा तुझी शिवभक्ती मला माहित होती, पण ती आता इथवर पोहोचेल असं वाटलं नव्हतं. बानू, तू शिवमय झाली होतीस आणि आहेस. तू स्वतःला विसरून मार्तंड भैरवाच्या रूपात स्वतःला हरवून टाकलं आहेस. ही आता केवळ भक्ती नाही राहिली, तर हे असीम प्रेम आहे तुझे. परम नियतीने माझे प्रेम तुझ्यासाठी लिहून ठेवले आहे आणि ते तुला मिळेल. पण कसे ते मात्र मला सांगता येणार नाही. पण हे एवढं सगळं सोपं नाही. पार्वती तुझीच सखी, पण भविष्यात तुझ्या माझ्या विरुद्ध ती उभी राहणार आहे का? तर आपण एकमेकांवर प्रेम करणार म्हणून. ब्रह्मदेवांनी आणि श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे म्हाळसेचा राग नियंत्रित करण्यासाठी तिला दिव्य अनुभूती द्यावी लागेल. नाहीतर बानू जर राज्याभिषेकाला समोरासमोर आली आणि म्हाळसेचा राग अनावर झाला तर काहीही अनर्थ होईल. नारायण नारायण. नारद मुनी, आज सकाळीच? आज प्रथम आपले दर्शन घ्यायचे हे ठरवलेच होते. बोला, आज काय सांगणार आहात? देवा, मी आपले आभार मानण्यासाठी इथवर आलो आहे. आभार? पण आभार कशासाठी? आपण माझ्या शिष्येला बानूला स्वतः दर्शन देऊन तिला तिच्या भक्तीचे फळ दिलेत याबद्दल. अन्न पाण्याचा त्याग करून ती अखंड आपले नामस्मरण करत होती. आपण तिला दर्शन दिले नसते तर काय झाले असते? नारायण नारायण. मुनिवर, बानूला दर्शन देणे हा एक भक्त म्हणून तिचा अधिकारच होता आणि भक्ताच्या श्रद्धेला फळ देणे हा तर नीती नियम आहे. नारायण नारायण. मुनिवर, आता कशी आहे तुमची शिष्या? जेजुरीत यायला मिळणार, राज्याभिषेक पाहायला मिळणार म्हणून आनंदी आहे. आपल्या भेटीमध्ये अनंत अडचणी येत होत्या. मुनिवर, आपण तिला मार्गदर्शन केले म्हणून तिला निश्चित अशी एक दिशा मिळाली आहे. नारायण नारायण.
आले तर चालेल का? लक्ष्मी देवी, आपल्याला अनुमतीची काय आवश्यकता आहे? माते, मी राज्याभिषेकासंदर्भात खंडेरायांना भेटायला आले होते, परंतु मुनिवर तुमचं दर्शन झालं हे उत्तम झालं. काय आदेश आहे माते? आता जेजुरी गडावर आलाच आहात तर म्हाळसा देवींना भेटल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही इथे आलात की त्यांना भेटून जाल असं मी त्यांना सांगितलं होतं. नारायण नारायण. देवा, मी म्हाळसा देवींची भेट घेतो. पण मुनिवर, आपण म्हाळसा देवींना भेटताय तेव्हा एक गोष्ट ध्यानात असू द्या. मी बानूला भेटून तिला राज्याभिषेकाचे निमंत्रण दिले हे म्हाळसा देवींना सांगू नये. नारायण नारायण. नारायण नारायण. ही अमृताची कुपी इथे सुरक्षित राहील. इथे ठेवल्यावर कोणालाही कळणार नाही. माते, आतापर्यंत सगळीकडे वार्ता पसरली आहे की जेजुरीत अमृत प्रकटले आहे ते. मुनिवर, आपण नारायण नारायण. आपण मला असं नमस्कार करता तो मला योग्य वाटत नाही. माते, आपण प्रत्यक्ष श्री मार्तंड भैरवांच्या अर्धांगिनी आहात. मी श्री खंडेरायांना भेटलो. लक्ष्मी देवी सुद्धा भेटल्या. त्याच असं म्हणाल्या की जेजुरी गडावर आला आहात तर म्हाळसा देवींना भेटल्याशिवाय जायचं नाही, म्हणून मी भेटावयास आलो. आपण मला जेव्हा याआधी भेटला होतात तेव्हा मी आपल्याला जे विचारले ते आपण मला तात्काळ सांगितले होते. कशाबद्दल? मी आपल्याला असे विचारले होते की ती मुलगी कोण आहे. हो हो. आता काय विचारणार आहात? राज्याभिषेकाच्या दिवशी त्या मुलीला निमंत्रण देणार नाही असे वचन यांनी मला दिले आहे. कधी दिले वचन? कालच दिले. नारायण नारायण. एका ठिकाणी फार काळ न थांबण्याचा आपला नियम आहे हे माहित आहे मला. परंतु मुनिवर, मला त्या मुलीचं आपण नाव सांगू शकता? हो, का नाही, अवश्य देऊ शकेन. पण त्याआधी मला माझ्या आराध्याची अनुमती घ्यायला हवी. आपले आराध्य कोण? प्रत्यक्ष श्री विष्णू. हा, मी ऐकले आहे त्यांच्याबद्दल. त्यांना कसे भेटता येईल?
त्यासाठी श्री खंडेरायांना सांगावे लागेल. पण माते, मी माझ्या आराध्याकडून परवानगी घेईपर्यंत कदाचित आपल्याला त्या मुलीचे नाव कळेलही. कोणी सांगावे? मी आपल्याला तिचे नाव सांगण्याची आवश्यकताच भासणार नाही. मी येऊ माते? या, पुन्हा जेजुरीत आलात की भेटा. नारायण नारायण. बानू, तू तपश्चर्येला जाताना हळदीचे शिवलिंग घेऊन गेलीस. मी तुला सांगितलं होतं की तू नव्याने हळदीचं शिवलिंग तयार कर. तू हे विसरलीस तर नाही ना? आणि बानू, तुला कळलं असेलच की मी अजामेळला भेटून त्यालाही जेजुरीला ये म्हणून सांगितलं आहे. मनाने भोळा आहे तो. जर त्याच्यातही शिवभक्तीचे बीज रुजले, त्यालाही हळदीचे शिवलिंग करावेसे वाटले तर त्याला करू दे. खंडोबा म्हणलं की आता घरी जाऊन नवं शिवलिंग कराया घे, म्हणून मी हे शिवलिंग कराया घेते. बानू, आणलं पाठ धुवून. आता मला सांग काय काय करायचं ते. अरे तू कशाला करतोस, म्या करते. अगं असं कसं? अगं तुझ्यामुळे मला खंडोबा दिसलं. आता म्या बी त्यांची पूजा करणार. म्या बी तुझ्या संग हळदीचं शिवलिंग बनवणार. हा बर सांगते, धीर जर जा. अगं सांग की काय करायचं ते. तू नाही ऐकणार. घे आता ही हळद काढली. हळदीचं शिवलिंग तयार करायचं ना, म्हणजे साधं काम नाही बघ. ती हळद कालवली कुठे जाते सहज. मग अरे खंडोबाला मिळवायचं म्हणजे काही सोपं काम आहे होय? वय वय. दे बा. तुला आठवतंय खरं, जेव्हा मी पहिल्यांदा हळदीचं शिवलिंग तयार करायला घेतलं होतं तेव्हा तुम्हाला काय म्हणला होतास ते? वय आठवतंय बघ. मी म्हणलं होतं की खंडेराय राहत असतील जेजुरीला, आपल्याला काय त्याच. आपण बरं ना आपला पाडा बारा. ज्या गावाला जायचंच नाही त्याची वाट कशाला धरायची. आठवतंय की तुला? वय समजा आठवतंय मला. आणि आता कळतंय की म्या किती चुकीचं वागलो तुझ्या संग. अरे नाही बा, असं नग बोलूस. बानू, ते महाराज तुला भेटले नसते तर ग? तर काय झालं असतं कुणास ठाव. खरं तर महाराजांनीच मला हे समज शिकवलं. त्यांनीच माझ्या मनातली खंडोबाची भक्ती ओळखली बघ. बानू, महाराज नसते तर तुझी आणि खंडोबाची भेट झालीच नसती ना. होय, म्हणूनच महाराज माझे गुरु आहेत बघ, आणि ते सांगतील तसंच म्या करेन. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया
म्हाळसा